नमस्कार, मी लाघवी ओम सावंत। बुलेटिनची सुरुवात करता यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीना भाजप निवडणूक प्रचार समितीच्या बैठकीला भाजपच्या दादर इथल्या कार्यालयात सुरुवात झाली आहे। या बैठकीत सुजय विखे पाटलांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबद्दल नगरच्या भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। दिलीप गांधी समर्थकांनी मुख्यमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी केली आहे आणि या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। भाजप मुंबई कार्यालयात ही घोषणाबाजी करण्यात आली आहे आणि या बैठकीत राज्यातल्या भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे। अंतिम यादीचा निर्णय अर्थातच दिल्ली दरबारी होणार आहे। या सगळ्या प्रकारादरम्यान कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी। पाटील यांना भाजपात प्रवेश देऊन आणि दिलीप गांधींनाच खासदारकीचा उमेदवार या मागणी करणाऱ्या नगरचे भाजपचे कार्यकर्ते काय नेमकी तुमची मागणी, काय भूमिका तुमची? खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी मिळावी, ते निवडून येतात 100%। दिलीपजी गांधी पण तुमचं काय म्हणतं, सुजय विखे पाटलांना प्रवेश नको? आमचं जी मागणी आहे दिलीपजी गांधी यांना उमेदवारी मिळावी बस। पण त्यांना तुमचा विरोध आहे का म्हणत सुजय विखेंच्या प्रवेशाला? त्याला विरोध नाही आमचा पक्ष जे देईल त्यांना आमचं हे, पण दिलीप गांधी यांना उमेदवारी मिळावी। बरं सर, आमचं काही नाही, सगळी नगरची निष्ठावंत कार्यकर्ते सगळे। आमचं म्हणणं आहे 3 टर्म माननीय गांधी साहेब त्यांना उमेदवारी मिळावी आणि दुसरा आम्हाला परका उमेदवार नको। ते 100% निवडून येतील दिलीपजी गांधी। दिलीप गांधी हे योग्य उमेदवार आहेत। भारतीय जनता पार्टी ज्याला तिकीट देईन त्याचं करीन, पण दिलीप गांधी हे योग्य आहे। आम्ही कर्जत तालुक्यातून आलेलो आहे। आम्हाला उसना अजिबात चालणार नाही। पहिला आहे तोच आम्हाला पक्षातून जे आहे एकनिष्ठ काम करणारे आम्ही आहोत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का आता? हो, सांगितलेलं आहे। काय म्हणाले मुख्यमंत्री, काय म्हणाले? आपण पाहिलं की नगरच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी खतखत आहे। सुजय विखे यांना प्रवेश नको, दिलीप गांधी यांनाच उमेदवारी द्यावी, अशा पद्धतीची या कार्यकर्त्याची मागणी आहे। व्हिडिओ संदीप पवार सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बाहेरून आयात केलेली व्यक्ती किंवा बाहेरून घेतलेली व्यक्ती आम्हाला नको, तर आम्हाला पूर्वापार चालत आलेली व्यक्तीच अर्थात दिलीप गांधीच हवेत, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलेली आणि त्यामुळे घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशावरून ही घोषणाबाजी झालेली आहे। या सगळ्या प्रकारावर मात्र मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं पाहायला मिळतंय। नगरमधल्या भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या समोर या कार्यक्रमादरम्यान ही घोषणाबाजी केलेली आहे। बैठक सुरू होती आणि त्या दरम्यान ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशावरून नाराजी व्यक्त करण्यात येते कार्यकर्त्यांकडून। याविषयी अधिक माहिती घ्यावी आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून। विवेक, नेमका सगळा तिकडे काय प्रकार घडला होता? मुंबई भाजपचं जे कार्यालय आहे तिथं मुख्यमंत्री आलेले आहेत। तिथं भाजपच्या प्रचार समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री आलेले असताना नगरमधून अनेक कार्यकर्ते इथे आले आणि त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली। त्यांचं मुळात म्हणणं होतं की सुजय विखे पाटील यांना पक्षाची उमेदवारी द्यायला नको, त्यांचा संभाव्य प्रवेश उद्या होणार आहे आणि त्यानंतर दिलीप गांधी यांनाच तिथली उमेदवारी देण्यात यावी, त्यांनाच तिथली खासदारकी देण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। आणि म्हणून ही लोक जेव्हा मुख्यमंत्री मुंबई भाजपच्या कार्यालयात आले होते त्यावेळेस त्यांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला, तिथं घोषणाबाजी केली, दिलीप गांधी जिंदाबाद असे त्यांनी घोषणाबाजी केली। या सगळ्या प्रकारावर मात्र मुख्यमंत्री अतिशय नाराज झालेले आहेत, कारण अशा पद्धतीने पक्ष कार्यालयात प्रसारमाध्यमांसमोर अशा पद्धतीने घोषणाबाजी झाल्यामुळे हा प्रकार योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांना वाटलं आणि म्हणूनच त्यानंतर तातडीने अशा पद्धतीची कुठलीही भाषा कार्यकर्त्यांनी वापरू नये अशा प्रकारच्या सूचना या कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत। मात्र अजूनही हे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांचं म्हणणं आहे की 3 वेळा जो व्यक्ती खासदार झालेला आहे त्यालाच पुन्हा एकदा तिकीट देण्यात यावं। सुजय विखे यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात येईल, त्यांचा उद्या पक्षप्रवेश होईल, या सगळ्या गोष्टींना या कार्यकर्त्यांचा विरोध आहे आणि म्हणूनच त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली। ज्या सभागृहात
मुख्यमंत्री हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत त्याच्या बाहेर जाऊन देखील या सगळ्या कार्यकर्त्यांनी काही वेळ ठिय्या आंदोलन केलं, घोषणाबाजी देखील केली आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे सुजय विखे पाटील यांचा भारतीय जनता पक्षातला सदैव प्रवेश याच्यावर भाजपमध्येच आता मतभेद आहेत हे समोर झालं. निश्चित. विवेक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा कार्यकर्ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. आता असं म्हटलं जातंय की मुख्यमंत्र्यांनी झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. काय नेमका हा संभ्रम काय? निश्चितपणे या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की दिलीप गांधी यांनाच लोकसभेची पुन्हा उमेदवारी देण्यात यावी. त्यासाठी मात्र त्यांनी ज्या पद्धतीने घोषणाबाजी केली त्यावर मुख्यमंत्री मात्र नाराज आहेत. पक्ष कार्यकर्ते आपली जी काही एखाद्या गोष्टीबद्दलची भूमिका आहे ती मांडू शकतात, ते स्वातंत्र्य त्यांना असतं, पण अशा पद्धतीने प्रसार माध्यमांसमोर असताना झालेली घोषणाबाजी ही निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना आवडलेली नाहीये. या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल हे देखील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटतं. त्यामुळे काही कार्यकर्त्यांना ह्या सूचना देखील देण्यात आल्या की ह्या कार्यकर्त्यांनी जी भाषा वापरलेली आहे त्याच्यावर आक्षेप घेत ह्या कार्यकर्त्यांनी आता प्रसारमाध्यमांशी बोलू नये अशा देखील सूचना खरं तर पक्ष नेतृत्वाकडून या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही हे सगळे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि अजूनही त्यांनी दिलीप गांधी यांनाच उमेदवारी देण्यात यावी. सुजय विखे पाटील त्यांनी त्याचा उल्लेख उसने असं म्हणून केलाय. उसनेवारी आम्हाला आमच्या पक्षात नकोय अशा पद्धतीची भाषा वापरत त्यांनी सुजय विखे पाटील यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशाबद्दल आपला विरोध दर्शवला. निश्चित. विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता. एकीकडे आपण पाहतोय की उसने आम्हाला नको असं म्हणत भाजपमध्ये सुजय विखे यांच्यावरून 2 गट पडले जात आहेत, तर दुसरीकडे सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अगदी जोरदार चर्चा आहे. या संदर्भात सुजय विखे पाटलांनी नगरमध्ये बैठक सुद्धा घेतली आहे आणि यावेळी आपला निर्णय झाला असून उद्या 12 वाजता सगळ्यांना कळेल असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. ऐकूया. सुजय विखे तर लोकसभा निवडणूक लढवणार आहे तर अगोदरपासून मी त्या गोष्टीवर ठाम आहे. मी कधी त्याच्यातून माघार घेतलीच नाही. मी कायम हे म्हणत आलोय की मी लढवणार. नाही तर उद्या चित्र स्पष्ट होईल. माझ्या मते एक दिवस थांबू आपण आणि जे काही चित्र असेल ते उद्या स्पष्ट झाल्यावर आपल्या सगळ्यांनाच कळेल. ते काय त्याच्यामध्ये काय लपून राहण्यासारखा विषय नाही. तर माझ्या मते एक दिवस, मी 2 दिवस म्हटलो होतो परवा, आता एक दिवस म्हणतो. हा निर्णय डॉक्टर सुजय विखेचा आहे. माझे वडील आणि आम्ही आपले निर्णय घ्यायला सक्षम आहोत. त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, मी माझा निर्णय घेईन. जो माणूस जनमानसामधला असेल, कोणी नेता कुठल्याही पक्षाचा, मी त्याच्या संपर्कात असतो. बीजेपीमध्ये कर्डिले साहेब यांबरोबर माझं किती वर्षापासून संबंध आहे. पण आता फडणवीस साहेब आहेत, चांगलं काम करतात, तर माझे म्हणजे माझं वैयक्तिक त्यांचं काम आवडतं म्हणून मी त्यांच्या संपर्कात असतो. तर व्यक्ती कोण चांगलं काम करतो समाजासाठी ते महत्त्वाचं आहे. बाकी त्याच्यामध्ये काय कोणचा पक्ष याला महत्त्व नाही. एकूणच निवडणुकीची रंगत वाढत जाणार आहे, कारण आता सोलापूरमध्ये सुद्धा काहीशी तशीच परिस्थिती पाहायला मिळते. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. सोलापूरमधून काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र आंबेडकर यांच्या घोषणेमुळे शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे. याआधी त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत बोलताना सुद्धा सोलापूरमधून आपण उत्सुक असल्याचं स्पष्ट केलेलं होतं आणि आता त्यांनी याचाच अकोल्यामधल्या पत्रकार परिषदेत मध्ये सुद्धा पुनरुच्चार केलेला आहे आणि त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत सोलापूरमध्ये पाहायला मिळण्याची दाट चिन्ह व्यक्त होत आहेत. आम्ही लक्ष्मण मानेंनी जाहीरच केली आहे. त्याच्यामुळे आता अधिकृतरित्याने काय अजून आहे, त्यांनी जाहीरच केली आहे की मी सोलापूरमधनं लढणार आहे म्हणून. हा ये यादी आली की त्याच्यामध्ये